आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एवढं मोठं षडयंत्र कशासाठी? हे असले सगळे आरोप करून मला कोण का अडकवतंय? मला ना काहीच कळत नाही. शरू, आपण सरळ मार्गाने विचार करतो आणि अडकतो. चुकीचे लोक चुकीच्या पद्धतीने अडकवतात, पण आपण कसं फसतो ना हेच कळत नाही. पण काही झालं ना तरी विजय सत्याचाच होतो. त्यामुळे आपण आपली वाट नाही बदलायची. शरू, एक महत्वाचा धागा हाती लागलाय. बाबांचे मोठे साहेब आहेत ना सावंत काका, मी त्यांना कॉल केला होता. त्यामुळे मला तिथे जावं लागेल. तू तुझी काळजी घे. वा, काय एक एक समटी पडायला लागली. सगळं डाव आपल्या हातात. आता विमल मामीला कॉल. तिच्याकडनं काही कमी पडाय नको. ही भया हिथून चिडून निघाली. जी नक्की हिच्या मामाला हुडकत असणार. विमल मामीला फोन करून कळवायला पाहिजे. तिच्याकडनं काय कमी पडाय नको. हा बोला मामी. हॅलो, ऐका. अव तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. बोला की. अहो, ती अक्षरा तिकडेच यायला निघाली बहुतेक. बरं झालं बाई तुम्हाला वेळेत तिथनं हलवलं ते. अहो अहो नाही नाही नाही. अहो बसू दे की हुडकत त्यास मी तुम्हाला. अहो नाही, माझं ऐकून तर घ्या की तुम्ही. दांडगा घोळ झालाय बघा. आता काय? आणि अहो मी इथंच आहे माझ्या घरी. काय? अगं अवदसे. ए उर्वशी. अगं उर्वशे. अहो उर्वशी तुमचं नाव आहे ना व? हे गप्पे, तुझं काय डोकं परतलंय वय? कशा पायी थांबलीस तिकडं तू? अहो मी माझ्या साड्या न्यायला आले होते फक्त. इथे तर अजून कोणच होत. आत कोणी असावं म्हणलं तर काय हालचाली दिसत नाही. काय गोंधळ आहे काय कळत नाही. ही कारस्थानी बाई कुठे गेली काय माहिती. तुम्ही काळजी करू नका. दरवाजाला बाहेरनं कुलूप आहे. मी खिडकीतनं आले होते तशीच आता पटकन खिडकीतनं सटकते बघा. अहो जसं हाय ना तसं निघा तिथनं. आता बुट्टीत खापऱ्या आणि खुटकीला चिपऱ्या असं नको व्हायला. निघा. वय 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 निघते निघते. मामा, 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 मामा. ओ ताई, कुणाला शोधताय? कोण हवाय? कुणीतरी आलंय बहुतेक दरवाजावर. तुम्ही कोण? मी इथली मोलकरी नाही, काम करते इथं. पण इथे तर आत कोणी नाहीये ना आता. हवं पर झाडांना तर पाणी घालावं लागते की. अहो कोण म्हणजे? अक्षर चाली असेल तिकडे.
हो तरी मी तुम्हाला सांगत होते, बात बोलणार महिलाची आणि धार काढणार बैलाची असलं वागू नका. आता झाला ना मग पचका. अहो ताई, ते इकडं नाही येत, गेले ते इकडनं. किती वेळा सांगायचं? गेलेत म्हणजे? गेले म्हणजे अहो ते शाहूपुरी मार्केट आहे का नाही, तिथं एक नवीन घर आहे, तिथं राहायला गेलेत म्हणे. हो वय वय, अक्षरच आली आहे बाहेर. हे बघा, तिच्या हाताला जर तुम्ही लागलात ना तर बघाच, जसं हाय तसं तिथनं निघायचं. पहिलं निघा आणि किंवा फुल. वय 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 वय. नवीन घर? हिची कुठे ऐपत आहे नवीन घर घ्यायची? काहीतरी भानगड नक्कीच आहे. कधी गेले? अहो आताच गेलेत की. आत्ता गेले? म्हणजे काल मी आले तेव्हा इथे कुलूप होतं आणि सीसीटीव्ही लावून ते आम्हाला आतून बघत होते. हा आमचा जो संशय होता ना तो खरा होता. म्हणजे कालपर्यंत ही विमल इकडेच होती. आमचीच चूक झाली. काल तिला सीसीटीव्ही मध्ये सावध करायला नको होतं. आता सटकली ती. पण आता कुठे शोधणार हिला? तुम्हाला तिकडला पत्ता माहितीये? नाही म्हणजे तिथं कुणीतरी नातेवाईक राहतात म्हणे, त्यांनी सोय केली आहे. नक्कीच हा सगळा प्लॅन आहे. शोधायलाच हवं मला. बरं ठीक आहे, मी बघते. बाय. त्याच्या डाव्या अंगाला. पर नेमकं असं माहित नाही बघ मला. पण त्या बंगल्याची चावी असेल ना तुमच्याकडे? हा म्हणजे माझ्याकडे नाही आहे, पण उर्वशी मामीकडे आहे बघ. काही उपयोग नाहीये मग. अगं मग आता काय करायचं? हा, एक माणूस आहे जो आपल्याला ह्यात मदत करेल. यामिनी. हो ग, मी जाईन आणि शोधेन सुद्धा. पण तो मार्केटचा एरिया इतका गजबजलेला आणि गर्दीचा आहे, कसं शोधू मी तिकडे? त्यात हा किल्लीचा प्रॉब्लेम. अगं किल्ली ना, मग मी आण देतो की 0 मिनिटात आणतो बघ. अगं ती यामिनी ना बावळट आहे, तिला काय बी कळणार नाही बघ. अहो असं कसं? आणि उर्वशी मामीला कळलं तर? हे बघ, मामींचा आहे ना तू माझ्यावर सोड. मी असा जातो आणि अशी किल्ली घेऊन येतो. हा काय? हे बारक्या, तू इथंच थांब. असा गेलो आणि असा आलो. आलोच. हे देवा, वाचले रे बाबा. ए आई, कुठं तडमडली होती? घरला गेले ते, साड्या आणायच्या होत्या ना व. आणि ती अक्षरा काय? तिकडं अक्षरा होती? अरे फक्त तिथे नव्हती आली, माझ्या माग माग इथं बी आली. काय? अगं तुझं डोसकं ताळ्यावर आहे का? अगं तुला नसता शांतपणा कुणी करायला सांगितला होता? साड्या आणती. अगं भर बाजारात तुला गाठला असता ना तिनं, तर साडी चोळीचा आहेर केला असता.
डोक्यात नुसता भुसा भरलाय तुझ्या. होय रे होय. अजून बी कापरं गेलं नाही बघ अंगाचं. दांडगा घोळ झाला असता बघ. चल बघ. पूर्वशी मामीचा फोन आहे. काय म्हणते ते बघूया. हा उचल उचल स्पीकरवर टाक. हा हा हा. हॅलो. हॅलो. गावभर मागती पोळी आणि हातात फाटकी झोळी. हा काय बी उपयोग झाला नाही. इतकी वाईट वेळ आली का तुमच्यावर? मला काय झाले? अव आत्ताच म्हणत नव गावात पोळ्या मागत फिरते म्हणून. गपे. एक तर समजा इस्कोट झाला इथं. 2 रांदडे पोचल्यात ना मी पैसे घालून, ते बी बिनकामाचेच. त्यांना म्हणलं शर्वरीला पळवून न्या, तर ते बी जमलं नाही त्यासनी. मामी तुम्ही का नाही काळजी करू नका बघा. त्या दोघींना कसं संपवायचं ना ते बघतो मी. ऐ शेपूट घालून बसलेस ना व, तसं तिथंच बस. बाहेर निघालास ना व, तर काडी लावा अक्षरा तुझ्या शेपटीला. त्यासनी संपवतोय. हा आता मी काही सांगते ना व, ते नीट ऐका. आपल्याला अजून सावध राहायला पाहिजे. तुमच्या नवऱ्याला शांत करा, वाटल्यास बेसूत करा, पर तो तिच्या हाताला लागता कामा नाही. कळलं? ठेवा फोन. बघितलं का तो ती सापाची अवलाद कशी वळवळ करते ती. ना आता हो काय चाललंय? किती नाचताय तुम्ही? हा काय चाललंय काय? इकडे तुम्ही आणि तिकडे त्या दोघी. जीव नुसता मेटाकुटीला आणलाय आमचा. सांगून ठेवते तुम्हाला, गप गुमान बसायचं, नाहीतर परिणाम वाईट होतील. लई बोलायचं वय. हा बोलायचंय का तुम्हासनी? बोलायचं ना तुम्हाला? हा हा बोला. किती बोलणार हाय? हा किती बोलणार? अहो तुमच्या बोलण्याने आम्हासनी काय बी होणार नाही. त्या तुमच्या दोन्ही भाच्याना आम्ही संपवणार आहे. बघाच तुम्ही. मुलाच्या बाळा बी जमणार नाही ते. वाघिणीची लेख आहे ती. अरे कवा तुम्हासनी तिच्या दाढखाली कुस करल आणि तुमचा डाव उधून लावल करायचं म्हणाय तुम्हासनी. इतकं नाचलं असं तिच्या पुढं. काय बिघडवलं तुम्ही तिचं? गप बसायचं, गप बसायचं. खरंच सांगतो सगळं इसकडून टाकीन, सगळं. अरे बघूच की कोण कोणाला इसकटते ते. उंदरावानी बेळातला पाय आलाय आणि बाता मारत्यात निसत्या मोठ्या. चित्र अहो लई बोलायला लागला. ये नीट धर रे ते. त्यांना नीट लई बोलतायत जरा काय तर. हा बघा आता मी काय करते त्या. आता बघाच काय करतो आम्ही ते. बसायचं. यामिने कायम लक्षात ठेव, कधी बी आपल्या शत्रूला हलक्यात घ्यायचं नाही, कधीच नाही. आता सगळे दारो मदार तुझ्या हातात आहे, माघार घ्यायची नाही बाळा. काय पण सांगते मम्मा, हे कावळ्याचे काय मागे लागायचे आता. ती अक्षरा इथे पोचता कामा नाही बरं का. तू नका ना काळजी करू, ती नाही पोचणार. अरे ती पाताळात बी हुडकून काढेल आपल्याला, अशी हाय ती.
हाच फ्लॅट आहे, पण कुलूप नाही दिसत म्हणजे आत मामी आणि दौलत नक्की असणार. पण मामा असेल का इथे, की त्याला कुठे दुसरीकडे ठेवलं असेल? कसं अडकलो यांच्यात? काय बी झालं तरी मला हितनं बाहेर पडायलाच पाहिजे, नाहीतर ही लोक माझ्या जीवावर उठायला बी कमी करणार नाही. ती माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर सत्य कधी बी बाहेर येणार नाही. त्यामुळे मलाच काहीतरी करायला पाहिजे. होय, शिव बघ तुझा बाप लागला खुडबुड खुडबुड कराया. अगं कोण कोण आहेस तू? असं फोडाफोडी करत घरात घुसायचं म्हणजे काय? काय काम आहे तुझं इथे? हा, आणि आमच्या घरात का घुसलेस तू? चोरी वगैरे करायला तर नाही ना आलीस? अहो सॉरी. सॉरी बिरी काय नाही, आधी इथे आलीस कशाला ते सांग. अहो ते चुकून झालं. मी ऍक्च्युली प्रभात सोसायटीच्या शोधात आले होते इथे. ते काय बी असू दे, पण हे कुणाच्या घरात याची पद्धत नाहीये. हो मला माहितीये पद्धत चुकीची आहे, पण खरंच मी कोणाच्या तरी शोधात आले इथे. अहो ती प्रभात सोसायटी आमच्या चाळीच्या मागे आहे आणि ही आमची चाळ आहे. लोकांचा फार गोंधळ होतो. बरं, तुम्ही मला प्लीज सांगू शकाल का तिकडे कसं जायचं ते? आधी इथून बाहेर पडा, डाव्या हाताला कंपाऊंडला लागून सरळ रस्त्याने पुढे जा. पाठीमागे प्रभात सोसायटी आहे आणि जसे इथे घुसलात ना तसे तिथे जाऊन घुसू नकात. नाही तर काय. काय चाललंय तुमचं? हा, फुकटचं डोकं आणि हातपाय चालवायचे नाहीत बरं का. गाठ आमच्याशी हाय. पाणी हवंय? हा, एक घोट बी मिळायचं नाही पाण्याचा. असंच तळपट ठेवणार आहे तुम्हाला पाण्यासाठी. लई मिजास आहे ना व? हा, लई काळजी आहे त्या भाचीची, हाय ना व काळजी? ती काळजी सगळी बाहेर काढायची आहे. गप गुमान बसायचा. आता कसलीही गडबड नको, थोडा अंदाज घेऊनच पुढे पाऊल टाकायला हवं. इथे खरंच मामा आहे, त्याला असं बांधून ठेवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे.
काही करून मला त्याला इथून बाहेर काढावंच लागेल. एकंदर त्याच्या जीवाला धोका आहे हे नक्की. खूप थकलेला पण दिसतोय. अशा परिस्थितीत त्याला माझ्या मदतीची गरज आहे. त्याला सुखरूप ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. काही झालं ना तरी त्याला मी इजा नाही होऊ देणार. हे आहे आता इथं काय लाईटीच्या खांबावानी उभीच राहणार होय. खाय प्यायचं बघ की जरा, पोटात दाग पडली मस्ती. अरे तुला सदान कदा भूकच लागलेली असते का? हा, त्या पोटात आगच पडलेली असते. इथं काय टेन्शन आहे कळते ना हो तुला? काय टेन्शन? कसलं टेन्शन? गाय तू उगाच साप साप म्हणून तू भुई थोपटायला लागली बघ. साप नाही इकडं. वय मग आपण कोण आहोत? हा, कोण आहोत आपण? अरे इथं साप आपणच आहोत. ती अक्षरा येईल इकडे भूमी थोपटत थोपटत आपला हुडकाया आणि व्हाय ना तुझा बा. अरे उंदीर हाय उंदीर. त्या अक्षरानं सापाला शोधायला धाडलेला उंदीर. मी बघतो काय करायचं ते. हा, डोळ्यात तेल घालून मी त्याला बघतो. तू माझ्या पोटाचं झालं. आला परत मी पोटावरती. हा, तुला काही कळतं का नाही? पोटासाठी सगळं करतोय ना वा. हा, मग एक काम करत त्या उर्वशी मामीकडनं जेवढे पैसे घेतलेत ना त्याचं काहीतरी आण. पिझ्झा बर्गर काहीतरी आण. चालतंय, सगळं चालतंय आपलं. नाही नाही, मी बाहेर गेले आणि ती अक्षरा भेटली तर? अगं ती कशाला येते इकडं मारायला? ती नाही बघणार तुला. आणि तू एका पोरीचं काय टेन्शन घ्यायला लागलीस तू? आर खुल्लेपणानं जग की असं असं खुल्ला. फादर कोण असेल? अक्षरा काय? होय तर ती किल्ली जर अक्षराच्या हातात गावली ना तर आपण संपलो. तर मलाच काय तर करायला लागलं. ए अक्षरा, तुझ्या पोकळ धमक्यांना ना आपण घाबरत नाही बरं का. नको घाबरूस. मरायचं असेल ना तर ये पुढे. अरे अरे मुर्द्या, कधीपासून सांगत होते मी तुला या पोरीचा काय बी भरोसा नाही. हा, बरोबर बरोबर ओळखलंस तुम्हाला. सत्य पुढे आणण्यासाठी मी काही करू शकते. कळला? तेवढं त्या तू तिच्या नादी लागू नको. माझी काळजी करू नको. निघ तू इथनं, निघ. आता बरा पळू देईन तुला. लई झालं नाटक तुमचं. लई सोसलं तुम्हासनी. लई दिस झालं त्रास दिला तुम्ही. पण आता नाही. कसा पळून जातो ती बघतोच आता. आता तुमच्या पापाचा घडा भरलाच आहे. दौलतिया, अरे मुर्द्या पळ ना, पळ. अक्षय लागल लागल चाकू खाली. मामी अगं कुठे निघाले सगळं तापत्रा करून? अरे ते जरा बाहेर जायचंय मला, महत्वाचं काम आहे. अगं मग मी आपण येतो की तुझ्या संग? नाही नको, मी जाते. तसं बी तुझं डोसकं दुखतंय ना? हा भाई, डोसकं दुखत होतं पण आता बरं वाटतंय बघ. औषध तसं झालं मिळालं आहे बघ. आता एकदम ओके. होय का? बर बर, होय बाजूला. हा, नालाय काय ती माणसं. असली स्वार्थी माणसं धर्तीवर नसलेलीच बरी. यांचा खून करून जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल. यासनी चित्त सोडून उपयोग नाही. माणसं नाही ती, हैवान आहेत, हैवान. मामा, मी तुझा राग समजू शकते पण यांना मारून आपण कायदा हातात नाही घेऊ शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी निर्दोष आहे हे यांच्याच तोंडून सिद्ध करावं लागेल आपल्याला. वय ग पोरी, ही हैवान झाली म्हणून आपल्याला आपली पायरी सोडून चालायची नाही. मामा एक विचारू? म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, पण तू खोटं का बोललास?
मी तुला पैसे दिले म्हणून? मला माहिती यात विमल मामी आणि उर्वशी मामींचाच हात आहे मला अडकवण्यासाठी. पण तरीही माफ कर पोरी, मी चुकलो. अरे मामा, माफी काय मागतोस? मला खात्री आहे तुझी काही चूक नाहीये यात. पण इतक्या कुठल्या दडपणाखाली होता फक्त हे जाणून घ्यायचं. मला माझ्या जीवाचं भ्या नव्हतं का पोरी? पर मी जसं सांगन तसंच बोलायचं. नाही दौलत, एक वेळ माझा जीव देईन मी, पण अक्षरावर खोट्या चोरीचा आळ नाही घेणार. फादर, बघितलं ना, तेव्हा आता तुम्ही काय बी केलं ना तरी तुमची धाकटी भाची डायरेक्ट डाकात जाईल. हॅलो मामा. अक्षरा, मामा इथे मामीने. ऐक की अक्षरा, तू माझ्याकडे ठेवायला दिलेले 20 लाख रुपये इमलला सापडल्याच. या समध्या लोकांनी शर्वरीला मारायची धमकी दिली. मग मी घाबरलो. पोरीचा जीव धोक्यात टाकायचा नव्हता ग पोरी मला, म्हणून मी तसं वागलो. मामा, तुझे केलंस ते योग्यच केलंस. तुझ्या जागी मी असते तर हेच केलं असतं. त्यामुळे यात तुझी काहीही चूक नाही. पण यांचं शेपूट वाकडा ते वाकडाच. यांना शिक्षा झालीच पाहिजे. लई नाला काही ठेतो ग. माणुसकीच नाही यांच्याकडं. माणुसकी? माणुसकी काय असते हे या जन्मात तरी नाही कळणार यांना. हे अक्षरा, सोड सोडा मला, सोड, नाहीतर तुला लय महागात पडेल बरं का. सोडा मला. स्वस्त काय आणि महाग काय याचा हिशोब करणारच आहे मी. हे अक्षरा, सोडणार नाही आम्ही. मीच तुला सोडणार नाही. मामा, या दौलतच्या तोंडात पाण्याचा एक थेंब सुद्धा पडू देऊ नकोस. यांच्या मुसक्या आवड आणि डोळ्यात तेल घालून नजर ठेव याच्यावर. काळजी करू नको पोरी, मी याला चांगला व्यवस्थित सांभाळतो. मी मामीला घेऊन वाड्यावर जाते. हिच्याकडनं मॅडम समोर सगळं सत्य उघडकीस आणणार आहे मी तिकडं काय भी बोलणार नाही. अगं मी आहे ना मामी, तू कशाला काळजी करतेस? कसं वदवून घ्यायचं हे मी बघते. काय करशील का तू? हा, काय करशील? मामा, त्यांनी सहकार्य दिलं तर ठीक आहे, नाहीतर पोलिसांना कळवलंय मी आणि इथला पत्ता सुद्धा दिलाय. त्यामुळे मी फोन केला ना की दे याला पोलिसाच्या ताब्यात. आणि सोबतीला काय, मामीला मी घेऊन येतेच. मग सडा जन्माभर दोघंही जेलमध्ये. मामा, नजर ठेव यांच्यावर. चल. अगं थांब. रिक्षा. चल चल.
हवं ती अक्षरा कधी पण आमच्यापर्यंत पोचल, बघा तुम्हाला बी लई जड जाईल. उगाच लोबाडायचं म्हणून काही बी कारण देऊ नका. चांगलं ओळखून आहे मी तुम्हाला. काय ओळखता तुम्ही मला? हा, तुम्ही सांगितलेली समधी कामं केली आहेत की वेळच्या वेळी. वय वय बरं, पैसे फेकलेत त्या कामाचे आणि तरी बी काम अजून पूर्ण झालं नाही. तुम्ही सांगितलेली समधी कामं केली आहेत मी. आता माझे पैसे मला द्या, नाही तर मी इथे आत्ता दंगा करते बघा. हे भाई, तू जरा शांत राहा. हा, देते मी तुला पैसे. हा देते. पुरोगास हित थांबून मला गोत्यात आणू नकोस. हाव, जरा पैसे आणा ना. तुम्ही काय बी काळजी करू नका, ही सगळी तयारी आणली. हे बघा. अगं मूर्ख बाई, हा मग धरणं का नाही घातला यो? शो साठी घेऊन फिरायलीस तू? काय मूर्त शोधत होती का बुरखा घालायला? अगं घाल ना पटकन, घाल की. जा बाई जा. काय झालं असेल? ठरल्याप्रमाणे सगळं घडत असेल ना? हॅलो हॅलो, अक्षरा मॅडम, तुमच्या सांगण्यानुसार बरंच काही हाती लागलंय. आपण पुढे जाऊ शकतो. गुड. हा, आपल्याला अजून एक काम करायचंय. हा बोला ना मॅडम, काय मदत हवी? तुम्ही प्लीज वसुंधरा मॅडमच्या वाड्यावर येता का? इथे पण एक नाटक सुरू आहे, त्याचाही शेवट करूया आपण. हो, पोचतोच. हा या, मी वाट बघते. हो मॅडम, येतोच. यादव, गाडी काढा. आत्ता मुहूर्त साधून आलाय गृहप्रवेश करण्यासाठी. उर्वशी, अगं हे काय नवीन खोड? भावी मला ती बुरख्यात? वय मीच सांगितलं तिला, कोणी ओळखू नये म्हणून बुरखा घाल. हे बारे डोकं चालवलेस तू. नाही म्हणजे डोकं आहे तुला म्हणायचं. आता लई थोबाड इचकत बसू नका. द्या तिला पैसे आणि जाऊ द्या ब्यात, म्हणजे माझ्या जीवाला शांती मिळेल. उर्वशी मामी, काय असं भूत बघितल्यासारखं काय बघताय माझ्याकडे? तू का आलीस इथं? का तुमचं काही महत्वाचं काम चाललंय का? माझ्यामुळे अडथळा आला? तुझं काय काम आहे ते सांग आणि चालायला लाग. ही कोण? फातिमा का? अहो तुम्हीच मागे म्हणाला होतात ना, फातिमा नावाची तुमची कुठली मैत्रीण आहे, हीच का ती? हा वय वय, तीच फातिमा मला भेटायला आलती. मग पैसे कसले तिच्या हातात? मीच दिलेत तिला. ती मेस चालवती, त्यात तिला नुकसान झालं
म्हणून. पण तुम्ही तर म्हणत होता तुमची मैत्रीण बुटीक चालवते. हा तेच, ती मेस बी चालवती. तुला काय ग चौकशा? असं कसं? घरात काही जरी चाललं असेल तरी सध्या हिशोबाची जबाबदारी माझ्यावर आहे ना. मग किती टक्के व्याजाने पैसे दिले? अगं मैत्री खातीर दिल्यात तिला, असे परत मागतात वय? तिच्या वाईट वेळेला मी उपयोगी पडले ह्यातच समाधान आहे मला. जा तू फातिमा, काही काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. निघ. भाऊ असं कसं जाऊ देऊ तुम्हाला? पाहुणचार नको का करायला? आता लय झालं, मला काय सुधरना बघ. अक्षराचा अजून काय बी पत्ता नाही आणि तिचा फोन बी नाही आलाय. तिला तिला घर सापडलं असेल ना? का तिथं काहीतरी गोंधळ झाला असेल? माझी गरज असेल काय तिला? आणि मी आहे तो कुळ्यासारखा थांबलो आहे बघ. हे शर्वरी, मी काय म्हणतो, मी जाऊन बघून येऊ काय? तू थांबशील ना एकटी? हा थांबा, मी आलोच जाऊन. अहो सूर्यवंशी वाड्यावर पहिल्यांदा आला आहात तुम्ही. इथे रिसर स्वागत व्हायला हवं, खाणं पिणं व्हायला हवं. हीच परंपरा आहे ना वाड्याची. असं नाही जाता येणार तुम्हाला. हे बघ, उगाच तिच्या मागं लागू नको. तिला आता जरा गडबड आहे, नंतर येईल ती निवांत. हा बरं बरं, ते राहू दे. पण आता आलेच आहे तर मॅडमशी ओळख करून द्या ना. त्यांच्या घरी कोण येतंय त्यांची भेट नको करून द्यायला. आणि अक्षरावरती सगळं बालन टाकलं. खोटं खोटं बोलते ही. आणि तसा बी हिच्याकडे काय पुरावा आहे मीच पैसे घेतले म्हणून? आणि तशी बी ही पोलिसाची पोर आहे. खऱ्याचं खोटं करणं हिला चांगलंच जमतंय. मामी, तू आता खोटं बोलायला लागली आहेस. सुंदर, तू मधी बोलू नकोस. विमल मामी, तुम्ही हे सांगताय त्याला पुरावा काय? देऊ दे की, देऊ दे पुरावा. उगाच अंगच्या थापा आणि तोंडाच्या वापा. आत्ताच सोक्षमोक्ष लावूयात ना. पुरावा तर मी देईन, पण मी पैसे चोरून मामांना दिले याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे? तेव्हा तुझ्या मामाच फोनवर बोलला होता ना वा? आणि तूच म्हणली होतीस की माझा मामा एकदम देव माणूस आहे म्हणून. कधी बी खोटं बोलत नाही. अगदीच, माझा मामा देव माणूसच आहे आणि तो कधीही खोटं बोलत नाही. एक काम करूया ना, आता त्याला कॉल करते, त्यालाच विचारूया आपण. चालेल ना? अक्षराचा फोन आहे. आता तुझी खटका भरली. हॅलो मामा, मी तुला 20 लाख रुपये दिले आणि तेच पैसे मामीने इकडे आणून माझ्यावर चोरीचा आळ घेतला. मला या मागचं सत्य जाणून घ्यायचंय तुझ्याकडून. प्लीज सांग त्या दिवशी काय घडलं. अक्षरा, अगं खोटं बोलती तुझी मामी. अगं ज्यांचं आजवरचं समजा आयुष्य लोकांनी लुबाडण्यात गेलं, ही लोक सज्जन कावापासून झाली.
अशा गुंड मवाली लोकांची एवढी दारत वाढली. अक्षरा, अगं त्या दिवशी दौलत्याने माझ्या गळ्यावर सुरात ठेवला होता आणि मला समजून बोलाय भाग पाडलं. तसा मी मरणाला भ्यालो नसतो म्या, पण त्याच वेळेला त्यांनी शरूला मी ओलीस ठेवलं होतं ग. आणि त्या दिवशी तिच्यावर एक गुंड मी पाळत ठेवून होता. मी जर येडं वाकडं काहीतरी बोललो असतो तर शरूच्या जीवाला धोका होता का अक्षरा? म्हणून मला तुझ्यावर असा खोटा आळ घ्यावा लागला का अक्षरा? माफ कर मला. काय ऐकलंस ना, मामा कधीही खोटं बोलत नाही. आता अजून काही बोलायचंय तुला यावर? मला आधीपासूनच माहिती होतं ही समधी ना मामीचीच करणी आहे. अक्षरा आणि शर्वरीचा त्यात काय बी दोष नाही. तू तर अजिबात बोलूच नकोस. एवढं थोबडवलं हिनं तुला, तरी हिचीच वेणी धरून फिरतोस. लाज आहे का तुला? आणि काय गय अक्षरा, यो बी तुझाच कावा आहे. दिनकर बी लागला ता खोटं बोलायला, आणि तू काय बी बोलन फायदा काय हाय? हा, कुणाकडे काय पुरावा हाय मीच पैसे घेतले म्हणून? उगा शेंडी बांधायची माळ्याला आणि जीभ लावायची टाळ्याला. पुरावा देईन ना पुरावा, पण आता तू हिला 2 लाख दिलेस का? कशासाठी? खरं काय ते सांग. आणि हो, विचार करून खोटं सुद्धा सांगितलंस ना तरीही चालेल. हा, पण नंतर काही प्रॉब्लेम झाला तर तो तू निस्तारशील का ते बघ. खोटं तूच बोलतेस, बाकी कोणी बी नाही. बर, खरं काय खोटं काय कळेल थोड्याच वेळात. काय सिद्ध करणार आहेस तू? हा, तुला सांगितलं ना व, मला ही फातिमाच वाटली म्हणून मी तिला पैसे देऊन मदत केली. हो का? बरं, फक्त जे बोललीस ना त्यावर ठाम राहा. हा, या आता घरात. पोलिसांना कशाला बोलावलंय? मॅडम, यामध्ये असे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ज्यामुळे खरं काय ते कळेल.